नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण अनुभवले आहे की आपल्या जीवनात अनेक वेळा भीती आणि नकारात्मक विचार येतात. अनेक कारणांमुळे ही भीती आपल्याला वेगवेगळ्या रूपात दाखवते. भयानक भविष्य, अपयशाची भीती किंवा कधीकधी माणसाच्या मनातील शंका, हे सर्व विचार आपल्याला दुखवतात आणि मनावर दबाव आणतात. पण हे लक्षात ठेवा की ही भीती, नकारात्मक विचार ही फक्त मानसिक स्थिती आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, जो त्याच्या मनावर नियंत्रण ठेवतो त्याला कोणतेही दुःख किंवा आजार पोहोचू शकत नाहीत. हेच खरं सत्य आहे. आपल्या मनाची स्थिती आपल्या कशा प्रकारे वागवते त्याचप्रमाणे आपले जीवन आकार घेतं. आपण अनेकदा अनुभवले आहे की आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या भीती आणि नकारात्मक विचार येतात. एखादी अज्ञात परिस्थिती, अपयशाचा विचार किंवा भविष्यातील अनिश्चितता यामुळे मनात भीती निर्माण होते. हे सर्व विचार आपल्याला वेगवेगळ्या स्तरांवर प्रभावित करतात. परंतु स्वामी समर्थ म्हणतात, भीती असते ती केवळ मनाची एक शंका आहे, जी मनानेच निर्माण केली आहे. भीती म्हणजे एक मानसिक स्थिती, जी आपल्या विचारांवर आधारित आहे. जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास कमी वाटतो तेव्हा भीती वाटते. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जो मनाशी प्रामाणिक असतो तो कधीही भयभीत होऊ शकत नाही. त्यांच्या शिकवणीने आपल्याला शिकवले आहे की भीतीला आपल्याला नियंत्रित करायला शिकवायला पाहिजे. आपल्या मनात सकारात्मक विचारांचा वास द्या आणि भीतीला दूर करा. भीती आणि नकारात्मकता हे विचार दोन्ही एकाच वेळी येतात. एक विचार आपल्याला मनात येतो आणि तो विचार कधीकधी इतका बळकट होतो की त्यातील नकारात्मकता आपल्याला थांबवते. काही वेळेस हे विचार आपल्या जीवनावर वाईट प्रभाव टाकू शकतात. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार नकारात्मक विचारांचं सामर्थ्य तोडण्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाची आवश्यकता असते. स्वामी समर्थांचे मंत्र आणि उपदेश त्यांच्या मनाची शांती साधण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहेत. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मनातील नकारात्मक विचार आपोआप कमी होतात आणि शांती मिळते. हे नकारात्मकतेला दूर करणं आपल्याला एक आत्मविश्वास देतं आणि आपली मानसिक स्थिरता राखायला मदत करते. स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा उच्चार केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळू शकते. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. हा मंत्र आपल्या जीवनात आपल्या मनातील गोंधळ, अशांती, नकारात्मकतेला दूर करतात. जेव्हा आपण या मंत्राचा जप करतो तेव्हा ते आपल्याला एका स्थिरतेची भावना देतात आणि आपल्याला नकारात्मकतेतून बाहेर काढतात. हे मंत्र एक साधं पण प्रभावी उपाय आहे, जो आपल्याला आपल्या भयावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. ओम श्री स्वामी समर्थ हे मंत्र एका वेळेस नियमितपणे किंवा आवश्यकताप्रमाणे जपता येतात. यामुळे आपल्याला शांती आणि आत्मविश्वास मिळतो. त्यासाठी खास वेळ किंवा ठिकाणाची आवश्यकता नाही. जिथे असाल तिथे या मंत्राचा जप करू शकता. तसेच ध्यान किंवा साधना सुद्धा या मंत्राच्या जपासोबत अधिक प्रभावी होऊ शकते. स्वामींच्या उपदेशांनुसार भीती आपल्या आत्मविश्वासाला पराभूत करू शकते, परंतु श्रद्धा आणि धैर्याने ती दूर केली जाते. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करा परंतु फळाची अपेक्षा करू नका. हे एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. आपल्या कामामध्ये पूर्ण समर्पण ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी आपल्यासोबत आहेत. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. स्वामींचे उपदेश आणि मंत्र हे आपल्याला एक नवा आत्मविश्वास आणि शक्ती देतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा की ते आपल्याला मार्ग दाखवतीलच. भीती दूर करण्याची प्रक्रिया हा एक धैर्याचा अनुभव आहे. स्वामींच्या मंत्राचा उच्चार करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात नवीन दिशा आणा. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की भीती, नकारात्मक विचार आणि या दोन्ही गोष्टी आपल्या मनात उत्पन्न होतात, परंतु स्वामींच्या उपदेशांचा आणि मंत्रांचा नियमित जप आपल्याला या सर्व गोष्टींवर नियंत्रित ठेवायला मदत करतो. ओम श्री स्वामी समर्थ हे मंत्र आपल्या मनातील नकारात्मकतेला दूर करतात आणि आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देतात.
स्वामींच्या कृपेने आपण भयावर आणि नकारात्मकतेवर विजय मिळवू शकतो. स्वामींच्या उपदेशानुसार विश्वास ठेवा आणि त्यांच्या मंत्राचा जप करा. भीतीला दूर करा. आत्मविश्वास आणि धैर्य वाढवा. स्वामींच्या कृपेने आपले जीवन सदैव शांत आणि सकारात्मक आणि समृद्ध राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. स्वामी समर्थ यांच्या कृपेने आपले जीवन भयमुक्त होऊ दे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.